जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आपण जो चालू घडामोडी हा नवीन उपक्रम सुरू केलाय YouTubeच्या माध्यमातून, Instagramच्या माध्यमातून. चला आज आता आपण बघूया यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहे जे आपल्या येणाऱ्या पेपरला किंवा येणाऱ्या परीक्षेला येऊ शकतात. चला सुरुवात करू आज आपण. बघा हरियाणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली? हरियाणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री निवड केली तर हरियाणा. राष्ट्रीय डाक दिन हा केव्हा असतो? तर राष्ट्रीय डाक दिन 10 ऑक्टोबरला असतो. मित्रांनो दिनविशेषवर जास्त भर असून द्यायचा. परीक्षेला दिनविशेष हा विचारला जातो. त्यामुळे आपण जानेवारीपासून ते डिसेंबर पर्यंत कोणकोणते दिनविशेष अगोदर होते आणि आता नवीन कोणते ॲड झालेले आहेत त्याच्यावर आपण लक्ष ठेवून आणि त्याच्या दिनविशेषचा 1 मार्क आपल्याला जाऊन द्यायचा नाही. तर राष्ट्रीय डाक दिन केव्हा असतो मित्रांनो? 10 ऑक्टोबर. त्यानंतर बघा हायड्रोजनवर चालणारी भारतातील पहिली रेल्वे कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? हायड्रोजनवर चालणारी हरियाणा राज्यामध्ये हायड्रोजनवर चालणारी भारतातली पहिली रेल्वे सुरू झाली. पुढचा प्रश्न बघू आपण. 5वा राष्ट्रीय जल पुरस्कार हा कोणत्या राज्याला मिळाला आहे? 5वा राष्ट्रीय जल पुरस्कार ओडिशा राज्याला मिळाला. त्यानंतर भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक परमेश शिवमणी यांची निवड केली आहे. त्यानंतर पुढचे प्रश्न बघू आपण. बघा भारत व चीन ह्या दोन देशांअंतर्गत कोणता करार करण्यात आलेला आहे? गस्त करार. परीक्षेला काय विचारणार? बघा गस्त करार हा कोणत्या दोन देशांदरम्यान करण्यात आलेला आहे? त्यावेळी तुम्हाला माहित असावा भारत चीन. ऑप्शनला काय असणार? भारत अमेरिका, भारत इंडोनेशिया, भारत श्रीलंका, भारत चीन. अशा वेळी आपण काय होतं कन्फ्यूज होतो. त्याच्यामुळे चालू घडामोडी फार महत्वाची आहे आणि शक्य जर होत असेल तर नेहमी हे प्रश्न तुम्ही नोट डाउन करून घेत जा. IMP प्रश्न आहे. त्यानंतर बघा 2024चा महिला ICC T20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला? न्यूझीलंड. मित्रांनो आता 2025 जरी चालू असेल तरी पण ICC 2024चा वर्ल्ड कप आहे. परीक्षेला येऊ शकतो कारण गेल्या वर्षीचे पण प्रश्न येतात आपल्याला. तर कोणत्या देशाने जिंकला? न्यूझीलंड ह्या देशाने. पोलीस हुतात्मा दिन केव्हा असतो? 21 ऑक्टोबर. मगाशी सांगितलं ना दिनविशेष आपल्याला करायचे. त्यानुसार कंटिन्यू करत राहा. कारण काय असतं ना परीक्षेला 1 मार्क तुमचं आयुष्य घडवू शकतो आणि 1 मार्क तुमचं आयुष्य म्हणजे तुमचं वर्षभर केलेली मेहनत ती वाया पण जाऊ शकते. 21 ऑक्टोबरला कोणता दिन असतो? पोलीस हुतात्मा दिन. 1000 वेळेस म्हणजे खूप वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. खूप वेळा परीक्षेला तुम्ही किती वेळा बघितलं तरी तुम्हाला प्रत्येक बऱ्यापैकी पेपरला हा दिसतो प्रश्न तुम्हाला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा मनोधैर्य योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर मनोधैर्य योजना ही महाराष्ट्र राज्याने सुरू केली. आणि यावर आणखीन पुढचा प्रश्न काय? तर मनोधैर्य योजना कोणासाठी सुरू केली? तर महिलांसाठी सुरू केलेली. महत्वाचे प्रश्न मित्रांनो. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेचा सराव राहून द्यायचा. गेल्या झालेल्या ज्या आपल्या 2010 पासून 2004 पासून ते आतापर्यंत या प्रश्नपत्रिका करायच्या. मी तुम्हाला जसं-जसं आपला वेळ असणार आहे तसं-तसं जीकेचा अभ्यास कसा करायचा, मराठीचा कसा करायचा याचं वेळोवेळी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि याचा तुम्हाला नक्कीच या येणाऱ्या परीक्षेला, येणाऱ्या भरतीला, सरळ सेवेला 100% फायदा होईल. फक्त अभ्यासाचं पद्धत ठेवा. किती अभ्यास केला याला काहीच महत्त्व नसतं. तुम्ही कसा अभ्यास करताय याला फार महत्त्व आहे. त्यानुसार मी तुम्हाला वेळोवेळी गाईडलाईन करेल. त्यानुसार तुम्ही फक्त लक्ष ठेवा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असतात तर ह्या आपल्या YouTube चॅनलला आणि Instagram चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.